अतिशय महत्त्वाचं आज आपल्यासोबत कान्समध्ये गाजलेला मराठमोळा चेहरा आहे। निश्चितच तुम्ही ओळखलं असेलच। थेट जाऊयात माझी सहकारी रेणुकाकडे। थँक्यू सो मच प्राजक्ता। आणि मराठमोळी अभिनेत्री असं पण म्हणतो, पण छाया कदम थेट आता आपल्या सोबत आहेत, कारण छाया कदम यांच्यामुळे सध्या मराठी प्रेक्षक आणि मराठी सिनेसृष्टीचा ऊर अभिमानानं भरून आलाय। कारण या मराठी अभिनेत्रीचा कानच्या सोहळ्यामध्ये जो कौतुक सोहळा झाला, जे स्टँडिंग ओवेशन त्यांना मिळालं, आणि तो व्हिडिओ तुम्हा सगळ्यांनीच बघितलेला असेल। पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या सिनेमाचं कान सोहळ्यामध्ये विशेष स्क्रीनिंग झालं आणि यावेळी उपस्थितांनी त्यांना स्टँडिंग ओवेशन दिलं होतं। आणि सध्या याचमुळे छाया कदम सोशल मीडियावर तर चर्चेत असतात नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या आतापर्यंतच्या भूमिकांमुळे, पण नेमका त्यांचा अनुभव कसा होता आणि हा कौतुक सोहळा त्यांच्यासाठी कसा होता, त्यांनी एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली होती। हा सगळा अनुभव त्यांच्यासाठी कसा होता, थेट जाऊया छायाताईंकडे। छायाताई, सुप्रभात। आणि मला माहिती आहे तुमचे खूप इंटरव्ह्यूज झालेत आतापर्यंत, हा तुमचा कितवा इंटरव्ह्यू आहे? मला वाटतं कालच्या दिवसात 8 झाले आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपणच केली। तुमची ही नथ खूप स्पेशल आहे, कारण आम्हाला माहिती आहे की त्या नथीमागे खूप गोड आठवण आहे। तिथून सुरुवात करूयात गप्पांना। ही नथ माझ्या आईची आहे, म्हणजे आईच्या लग्नाला आईने घातली होती, सो एक वेगळी अटॅचमेंट आहे। आणि कानबद्दल काय सांगायचं, पण म्हणजे तुम्ही आईविषयी आठवण आणि त्यासाठी खास घेऊन गेला होता साडी आणि नथीची आठवण, त्याच्याविषयी तुम्ही खूप बोलला होता। आणि आईबरोबरचा मी तुमचा एक फोटो देखील बघितला होता, खूप इमोशनल असा तो फोटो होता। ती आठवण तुमच्यासाठी काय होती? कारण तिला तुम्हाला घेऊन जायचं होतं आणि ते झालं नाही, म्हणून तुम्ही तिथे ही साडी आणि नथ खास घेऊन गेला होता। काय झालं ना, माझ्या आईला ना मला विमानाचा प्रवास घडवायचा होता, पण तो नाही झाला। म्हणजे आधी मला शक्य नव्हतं, आणि जेव्हा मला शक्य झालं तेव्हा आई थोडंसं वय झाल्यामुळे ती प्रवासाचा कंटाळा करायला लागली वगैरे, आणि किंवा मग मी बिझी असल्यामुळे ते राहून गेलं। पण ह्या वर्षभरात ना अगदी असं ठरलं होतं की नाही आई, आपल्या विमानानं फिरायचा। आणि आता माझा भाचा 10वीला होता, तर लास्ट टाईम मी तिला भेटले ना मेमध्ये, मी तिला म्हटलं होतं की आई, फक्त आता आर्यनचं रिझल्ट लागलो ना की आपण विमानानं फिराक जाऊचा। पण आई ऑगस्टमध्ये गेली माझी, तर मला ना ते एवढं लागून राहायचं ना की यार शिट, आपण ना पुढे नंतर करू आणि गोष्टी ना राहून जातात। तर मला ते खूप असं त्रास देत होतं। आणि मग आता जेव्हा हे कॅनचं कळलं ना, तेव्हा माहिती नाही मला असं झालं की ही साडी आहे ना माझ्या मैत्रिणीने माझ्या आईसाठी घेतली होती, तर ती आईला नेसवणं होतच नव्हतं। म्हणजे मी गावी होते तेव्हा असं झालं की राहून गेले साडी नेसवायची। ती मग साडी मी मुंबईला घेऊन आली, म्हटलं आई मुंबईला येईल ना तेव्हा तिला नेसवू। ती मुंबईला आली तेव्हाही राहूनच गेलं, पुन्हा ती साडी घेऊन मी गावी गेले। असं साडी आहे ना मुंबई गाव फिरतच होते। आणि मेमध्ये मी गेले ना तेव्हा अगदी ठरवलं होतं की ही साडी आईला नेसवायची, छान तिचे फोटो काढायचे, माझी आई साडीमध्ये खूप सुंदर दिसायची। आणि म्हटलं मग तीच साडी नेसून मी पण फोटो काढणार। ते असं हल्ली बघते ना मुलींचं की सेम फोटो, असं काहीतरी फिल्मी माझ्या डोक्यात आलं होतं, पण ते नाहीच शक्य झालं। मग मी ह्यावेळी ठरवलं की आणला जाताना की ती आईची साडी घेऊन गेले आणि आईची नथ, तर म्हटलं चल आई नाही तर आईच्या साडीला तरी फिरवून घेऊया। म्हणजे ते एक होतं ना की माझी आई माझ्याबरोबर आहे। आणि त्या दिवशी अख्खा दिवस मी ती साडी आणि नथ घालून फेस्टिवलमध्ये फिरत होते। बरोबर। मी अशाठी, म्हणजे हा प्रश्न अशा ठिकाणी इमोशनल, मी ती पोस्ट वाचून मी पण खूप इमोशनल झाले होते की म्हणजे तुमचा कोकणापासून सुरू झालेला प्रवास आणि कानमध्ये तुम्ही पोहोचलात आणि आजचा दिवस, या प्रवासामधला तुम्हाला कुठला क्षण खूप महत्त्वाचा वाटतो? म्हणजे आतापर्यंत तुमचे खूप इंटरव्ह्यू झाले असतील, पण तुम्हाला मराठी मीडियाशी बोलताना असा कोणता एक क्षण शेअर करायचं वाटतं की आज तुम्हाला काय वाटतंय की कोकणापासून सुरू झाला प्रवास, मग सैराट असेल, लापता लेडीज असेल, अनेक वेगवेगळ्या भूमिका तुम्ही साकारल्यात, आणि आजचा दिवस, याच्यातला कोणता टप्पा तुम्हाला खूप महत्त्वाचा वाटतो? त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल असणार आहे आणि यशापर्यंत पोहोचताना खूप वाट बघावी लागते, हा पिरियड तुमचा कसा होता? हे बघा ना, मी सुरुवात जेव्हा केली तर आधी तर माझ्या डोक्यात असं काही नव्हतंच की बाबा इंडस्ट्रीत यायचंय, काम करायचंय वगैरे। मी 2001मध्ये असंच, म्हणजे सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये खरं ते सांगून पण 2001मध्ये माझे बाबा आणि भाऊ गेले, तर त्यावेळी असं झालं होतं ना की काही सुचत नव्हतं काय करायचंय काय नाही। तो टप्पा माझ्यासाठी ना खूपच म्हणजे त्रासदायक होता। मी बोलतात ना इथे सगळं संपलंयचं एक होते ना भावना येते आपल्या मनात की नाही आता संपलं, आता काहीच नाही आयुष्यात।
तेव्हा मी अगदी ठरवून यातून बाहेर पडायचंय म्हणून मग मी प्राध्यापक वामन केंद्रेंचं वर्कशॉप केलं आणि तिथून सगळं बदललं ग. मी तिथे रमायला लागले, मला त्या गोष्टी आवडायला लागल्या आणि मग एक एक गोष्टी घडत गेल्या. पण एक एक गोष्टी घडत गेल्या म्हणजे 2001 मध्ये वर्कशॉप केलं, त्याच्यानंतर मला पहिलं नाटक मिळालं ते 2006 मध्ये, म्हणजे 5 वर्षाचा काळ गेला. मग त्याच्यानंतर लकीली पण नाही म्हणता येणार, मेहनत, प्रामाणिकपणा आणि मग नशीब, एक एक चांगले प्रोजेक्ट वाटायला येत गेले. तर मला वाटतं ना की तो टप्पा माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्या टप्प्यावरच आज मला लक्षात येतंय ना की जेव्हा तुम्हाला वाटतंय ना की आता सगळं संपलंय, तेव्हा खरी सुरुवात असते यार. म्हणजे मला ते आता इतर मुलांना पण ते सांगायला आवडतं की होतं ना, आता ताई पुढे काय यार, पुढे काय रडत बसण्यापेक्षा ना, म्हणजे नेहमीच की एक दार बंद होतंय ना तर दुसरं दार उघडतं. आणि मी हेच सांगते, मी माझंच सांगते, जर नाही दार उघडलं ना, लात मारा आणि ते दार उघडा, जग तुमचं आहे. पण ताई, तुमच्याशी बोलताना एक जाणवतंय की प्रचंड यश जरी आता मिळत असलं की त्याच्या मागे खूप संघर्ष आहे, खूप मेहनत आहे. ही मेहनत कशी होती आणि तुम्हाला असं वाटतं का की येणाऱ्या पिढीमध्ये देखील हे पोषणं जास्त गरजेचं आहे? आणि त्यालाच जोडून अशासाठी एक प्रश्न की ही जी तुमची आतापर्यंतची मेहनत होती तीच आता पडद्यावर दिसते का? आणि या सगळ्या मेहनतीचा, या सगळ्या भूमिका साकारताना तुम्हाला आतून कॉन्फिडन्स मिळत जातो? अगदी अगं, म्हणजे सुरुवातीला जे मी एक सीन वगैरे केलाय, तर मला वाटतं की माझं काही कुणाचंच कोणतंच काम ना वाया जात नाही. मी नेहमी मुलांना सांगते की अरे यार, तो ना पकावाय प्रोजेक्ट, यार तो करा. मी म्हटलं अरे नाही, काहीच न करण्यापेक्षा केलेलं बरं आहे ना, की तिथे गोष्टी घडतात, तुमच्या अनुभवात भर पडते, तुम्हाला नवीन माणसं मिळतात, आणखीन तिकडे ओळखी वाढतात. तर मला वाटतं की माझं आतापर्यंतचे जे काम केलेलं ना, तर त्या प्रत्येक कामाचं हे फलित आहे. कारण प्रत्येक कामानंतर आत्मविश्वास वाढत गेला आणि आज लोक बोलतात अरे तू काय वावरतेस, तर नाही यार, ते तिथून मला तर सुरुवात केली तेव्हा मला स्टेजवर उभं राहता पण यायचं नाही. म्हणजे जे बोलतात ना 2 पायावर उभं राहणं, 1.5 पायावर, मला तेही जमत नव्हतं. बट ते तुमचं कामच आहे ना, तो तुम्हाला आत्मविश्वास मिळवून देतो. आणि फक्त एक ऍडिशन आताच्या प्रेक्षकांसाठी, आता मी जेव्हापासून सकाळपासून छायाताईंशी बोलते, त्यांनी आता सांगितलं की स्टेजवर उभं राहणं ती सगळी भीती असते, पण आता छायाताईंशी बोलताना एक महत्त्वाचं जाणवलं की त्यांचे पाय इतके दुखतायत, म्हणजे यश तुम्हाला किती पुढे घेऊन जातं, तर त्यांचे पाय इतके दुखतायत की तिकडे हाय हिल्स घालून, म्हणजे इतर तुम्ही म्हणालाच की स्पोर्ट्स शूज घालणारी ही मुलगी आहे आणि आता त्यांना इतके पाय दुखतायत की त्यांना आता विश्रांती घ्यायला वेळ नाही. म्हणजे यश तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जातं छायाती, क्या बात आहे. आणि आजचा दिवस तुमचा कसा असणार आहे, कारण तुम्हाला इतके फोन येत आहेत आणि याच्या पुढच्या प्रोजेक्टकडे तुम्ही कसं बघताय? आजचा दिवस तरी आहे ना, मी एवढ्या वर्षात एवढे इंटरव्ह्यूज दिले नाही, तर म्हणजे मजा पण येते, थकायला पण होतंय, पण नंतर वाटतं अरे यार याच्यासाठीच तर सगळं चाललं होतं ना, मी एन्जॉय करते ते. आणि याच्यानंतरचे प्रोजेक्ट म्हणजे आता 7 तारखेला माझी एक फिल्म रिलीज होते जिओला OTTवर, की ब्लॅकआउट नावाची. त्याच्यानंतर मग यावर्षी आणखीन एक हिंदी सिनेमा रिलीज होणार आहे, बारडोवी नावाचा. त्याच्यानंतर मग स्नो फ्लॉवर नावाची एक फिल्म केली होती, सायबेरियामध्ये त्याचं शूट झालं होतं, ती फिल्म. तसे 4-5 सिनेमे रेडी आहेत, त्याच्यातले 3 सिनेमे तरी यावर्षी नक्कीच रिलीज होणार आहे. बाकी गोष्टी घडतायत. बरं, या सगळ्यामध्ये म्हणजे जसं तुम्ही म्हणतायत की साडी किंवा हा सगळा पेहराव तुमच्या खूप ओळखीचा असतो आणि तो नेहमीचा असतो, हे सगळे जे पेहराव आम्ही आता तुमच्या बघतोय आणि त्याच्यासाठी खूप मेहनत, म्हणजे फक्त एक तुमचा ड्रेस बघितला तर त्याच्या मागे ती कॅरी करण्याची पण एक पॅशन असते, ती स्टाईल असते, हे सगळं तुम्ही कसं कॅरी केलं आणि तिकडे दडपण होतं का? येस, खरं ना, मी एवढ्या वर्षात हे असं कधीच काही नवीन गोष्टी ट्रायच नाही केल्या ग. पण मी हा कॉन्फिडन्स आणि ही एनर्जी कुठून आली ना खरंच मला नाही कळत. पण मला एक आठवतंय की माझी आई गेली ना तेव्हा मी अख्ख्या इंडस्ट्रीला, माझी जी जवळची माणसं होती ना, त्या सगळ्यांना टेन्शन होतं, कारण सगळ्यांना माहिती होतं की आई आणि माझं काय नातं आहे. सगळ्यांना टेन्शन होतं की आता कसं काय यातून सावरणार आहे, कसं काय सावरणार आहे. आणि त्याच वेळी ना 1.5-2 महिने झाल्यावर आहे ना, मी एक पोस्ट टाकली होती. म्हणजे मी हेच टाकलं होतं की म्हणजे माझं बाळ गेलंय, पण म्हटलं आता आहे ना, मी आईकडूनच डबल एनर्जी घेऊन मुंबईला येणार आहे आणि मी कामाला लागणार आहे. माझेच बोललेले शब्द मला खरं करून दाखवायचे होते. सो मला ना आता खूप गोष्टी नवीन
ट्राय करायचे. त्यातलंच हे होतं की यार करके तो देखते क्या बात आहे, आणि आपले करके दिखाया. येस. मला आता ते फोटो बघून मलाच असं वाटतंय की अरे आता खरं असंही वाटतंय की हे खूप आधी का नाही केलं आपण. आपण म्हणूया ही सुरुवात आहे. येस, ही सुरुवात आहे. आणि मला वाटतं प्रत्येक कलाकाराचा दिवस असाच असावा की नव्याने सुरुवात करावी. आणि मला वाटतं ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ना ती गोष्ट ट्राय करायची. जमेल नाही जमेल पुढचं आहे, पण आपण प्रयत्नच नाही केले. येस, तर तसं हे मी केलंय. ठीक आहे, चांगलं दिसेल नाही दिसेल करून तर बघूया ना. आणि काय कोण आपल्याला, मी नाही विचार करत की कोण आपल्याला काय बोलणार आहे आणि काय नाही. बर, या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठे दडपण आलं होतं की आपण, म्हणजे तुम्ही शूट्सना वेगवेगळ्या देशामध्ये गेला असाल, वेगवेगळ्या लोकेशनला गेला असाल, तासन तास तुम्ही तिकडे काम केलं असेल, पण आपण कानमध्ये जातोय, आपल्याला वेगवेगळे ड्रेस घालायचे किंवा या सगळ्याचं कुठेतरी एक दडपण होतं की आतापर्यंत हॉलिवूड स्टार्स तिथे आले होते असं वाटलं होतं आणि तसं तिकडे फील झालं काही? ऍक्च्युली अगं नाही. बरं. कारण की ना मला हे माहिती होतं की आपण आपली फिल्म घेऊन जातोय. मला तिथे कोण, मी खूप एकदम खूप सुंदर दिसतेय किंवा मी काहीतरी यासाठी मला नव्हतं बोलवलं, मला माझ्या फिल्मसाठी बोलवलं होतं. त्यामुळे तो कॉन्फिडन्स होता. आणि त्याच्यानंतर रेड कार्पेटचं तर सुरुवातीला जर आम्ही ते गाडीतून निघालो ना, ते म्हणजे ते जे असतं ना की गाडी येते आणि मग त्यात बसायचं, मग आपण निघतो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी माणसं गर्दी करून आहेत आणि सगळेजण आपल्याला बघतायत, हे कधीच अनुभवलं नव्हतं. तर ना त्यावेळी असं थोडंसं झालं होतं. आणि खूप कमी अंतर असतं पण त्या पण अगदी हळूहळू जातो. आणि ते गेल्यापासून असं ऐकत होतो ना की अरे सगळे तिकीट बुक आहेत आणि ह्याव त्याव. पण ना ते तिथपर्यंत पोहोचले आणि जेव्हा गाडीतून उतरत होतो ना तेव्हा मला ना आपलं मराठी गाणं कानावर पडलं. बर, गुलाबी साडी. बर. ते गाणं कानावर पडल्याबरोबर आहे ना सगळं टेन्शन दूर झालं. मग जे काही आम्ही थिरकायला लागलो, हे असं काही ठरलेलं नव्हतं. आज आम्ही आमचे व्हिडिओ बघितल्यावर असं होतं की अरे काय वेडेपणा केलाय, पण असं भारी वाटतं. मला असं वाटतं की कुणाला काही वाटो, पण आमच्यात आनंद असाच सेलिब्रेट करतो आम्ही. आणि आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला, छायाताई तो तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बघितला की सगळेजण उभं राहून तुम्हाला स्टँडिंग ओवेशन देत आहेत. आणि सगळेजण म्हणजे अख्खा जेव्हा हॉलमधले प्रत्येक जण तुम्हाला उभं राहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवत होतात. म्हणजे आतापर्यंत पिक्चरच्या माध्यमातून तुम्ही प्रीमियरला बघितलं असेल, पण हा क्षण कसा होता जेव्हा जागतिक स्तरावरचे ते देखील कानमधले लोक तुम्हाला स्टँडिंग ओवेशन देतात? हे मला ना खरंच काही अजिबात म्हणजे अपेक्षितच नव्हतं. माझ्यासाठी एवढं सरप्राईज होतं ना की टाळ्या वाजतायत आणि अचानक आपलं नाव पुकारल्यावर म्हणजे एका दुसऱ्या देशात जाऊन असं प्रेम मिळलं ना की गर्दीतून कुठून तरी आवाज येतोय की छाया कदम. खूप भारी वाटलं, खूपच भारी वाटलं. क्या बात आहे. तुमच्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि जसं तर त्या म्हणतात की जवळजवळ 8 ते 10 इंटरव्ह्यू त्यांचे आत्ताच झालेत आणि याच्या पुढे देखील त्यांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट निमित्तानं इंटरव्ह्यू होत राहतील. पण छाया, तुम्ही आज आलात आणि लापता लेडीज असेल किंवा सैराट असेल आणि आणखीन खूप प्रोजेक्ट्स आहेत, पण अशीच खूप प्रोजेक्ट्स तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत राहू देत. आणि त्या माध्यमातून म्हणजे मंजुमाई असेल, पण त्या पुढे देखील तुमच्या आणखीन वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत राहाल अशी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करते. आणि आता या तुमच्या गप्पांमध्ये आपण इथेच थांबूयात आणि आपण यानंतर वळूयात पुढच्या बातम्यांकडे.